ओ दिल के राजा आजा सबको है तुझसे प्यार। डॉन मतलब डॉन। मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता अलाइट मोशन ॲप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जाईल। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर जे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला 8.15 सेकंदापासून आता तुम्हाला फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर 3 डॉटवरती यायचं। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करून 3 डॉटवरती यायचं, फिल कंपोजिशन एरियावरती जायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे 6.24 सेकंदावरती आल्याच्या नंतर जे मी तुम्हाला PNG दिली आहे ते PNG इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर काय अशा प्रकारची आपली PNG आहे। PNGच्या लेअरवरती क्लिक करून 8.15 सेकंदावरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्टीतून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्याच फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक इथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। जे तुम्हाला इथे डायलॉग PNG आहे त्या डायलॉग PNGच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा हायपिक दिसून येणार। बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हायपिक लावायचा आहे। 9.1 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्या फोटोला हायपिक पेस्ट करायचं आहे। बघू शकता हा पण इफेक्ट इथं तुम्हाला काही अशा प्रकारे दिसून येणार। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथं पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला इथं 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथं पेस्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला आता 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हायपिक लावायचा आहे। 11.29 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक म्हणजे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला आता जो लास्टचा इफेक्ट म्हणजे फोटो आहे त्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा पण इफेक्ट इथं काही अशा प्रकारे दिसून येणार। परत बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला एक लेअर दिसणार, ह्या लेअरला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करायचं आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करून इथं पेस्ट लेअर करायचं आहे। लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे, इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून त्या एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार।